राहिलेली आहे। आपण ज्यांच्यापासून शिकलो, मुंडे साहेब असतील, सगळे जे असतील, ते माझ्याजवळ कागद आहे। हा, ते पुस्तकात आहे। ते म्हणतात तो हरकतीचा मुद्दा होऊ शकत नाही, ते खरंच आहे। भुजबळ साहेब, आपण जो नियम सांगता तो नियम आहेच, पण नाही ऐका ना, डिसेंबरच्या अधिवेशनमध्ये सीएच्या बाबतीत जेव्हा विरोधी पक्षनेते विरोधी बाकावरून ह्या चर्चेसाठी विषय आल्यानंतर तेव्हा सत्ताधारी बाकेवरून हा न्याय प्रविष्ट असताना याच्यावर चर्चा होऊ शकत नाही असा आक्षेप घेऊन आम्ही चर्चा थांबवली होती। चर्चा करण्यासाठी वेळ मागितली नव्हती। चुकीचा रेकॉर्डवर जाते, सुधीर भाऊंनी तपासलं पाहिजे। दोन भूमिका त्यांच्या होत्या। चला झालं, या विरोधी पक्षनेते बोला। अध्यक्ष महोदय, मी पुन्हा सांगतो, भुजबळ साहेब म्हणतात ते अगदी खरं आहे, पण न्यायालयाच्या अभिनिर्णयार्थाचा अर्थ हा कौल शेखदरनी दिला आहे। व्हॉट इज सबज्युडिस हे कौल शेखदरनी सांगितलेलं आहे, आणि कौल शेखदरमध्ये सबज्युडिसचा जो अर्थ दिला त्या अर्थात हे बसत नाही म्हणून मांडतोय। नाही तर मांडलं नसतं। अच्छा, झालं आता। आणि नाही, मी संपवतोच आहे, फार जास्त त्रास होत असल्यामुळे मी फार बोलणार नाही, एवढंच सांगतो। बरं, न्यायालयाचा निर्णय वाचण्याचा तर इथे अधिकार आहे ना, विचारा तुम्ही, म्हणजे अधिकार नसेल तर नाही वाचत न्यायालयाचा निर्णय, सांगा। एवढंच सांगतो, या न्यायालयाच्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे लिहिलं आहे की तुम्ही केवळ याकरता घर तोडलं की तुमच्या विरुद्ध ट्विट्स केले आणि तुमच्या विरुद्ध बोलले। अध्यक्ष महोदय, माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, राज्यकारभार चांगला चालवा, नीट चालवा, 25 वर्ष चालवा का 27 वर्ष चालवा, औरंगजेबापेक्षा जास्त चालवा, काही अडचण नाही। पण अध्यक्ष महोदय, कायद्याने चालवा, कायद्याच्या बाहेर जाऊन चालू नका। आज अध्यक्ष महोदय, कुठेही कायद्याचं राज्य दिसत नाही आहे। लोकशाहीची मूल्य जी आहेत ती केवळ भाषणात बोलण्याची नाही आहेत अध्यक्ष महोदय। आणि मग गावभराचं सांगायचं, दिल्लीत काय, राजस्थानमध्ये काय, आपल्या पायाखाली काय आहे, आपण काय दिवे लावतोय, हे कुठेतरी समजलं पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक विषय मांडायचे आहेत, पण सत्तारूढ पक्षाची काय ऐकायची मनस्थिती मला दिसत नाही, आणि म्हणून या पुरवणी मागण्यांना या ठिकाणी मी विरोध करतो आणि माझं बोलणं संपवतो। किती वेळ झाला? एक मिनिट दादा, एक मिनिट। नाही, पूर्ण दोघांचे किती झाले? दोघांचं किती झालं? झाले आपल्या। हो, इकडे आशिष, विरोधी पक्ष नेत्यांना, आपण विरोधी पक्षाला 4 तास वेळ दिलेली होती, त्याच्यातली 2 तास 45 मिनिटं आपली संपलेली आहेत। त्याच्यामुळे आपण आता कसं त्याला शॉर्ट करता येईल, तुम्ही सगळ्या सदस्यांना तेवढंच माझी सूचना, नाही तर अजून तिसरा बोलून टाका, म्हणजे 4 तास होऊन जातं। नाही तर हो ना बाबा, 3 वाजले, 3 तास झाले ना, 4 तास आहे, असं नाही आहे ना आपली। हा, बोला दादा। मगाशी दादा एकदा मान्य झालं 4-2 आता। माननीय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावर बोलायला मी उभा आहे, आणि मला याची जाणीव आहे की अजूनही बरेच सरकारचे कारनामे उपस्थित करणारे मुद्दे माझे सगळे सहकारी उपस्थित करणार असल्यामुळे मला कमी वेळामध्ये बोलून त्यांच्याकडे माईक दिला पाहिजे, याचं कारण खूप गोष्टी अजूनही बाहेर यायच्या आहेत। परंतु मला जो काही वेळ मिळाला आहे त्या वेळामध्ये मी महाराष्ट्रातला तो ज्वलंत प्रश्न आता सुरू आहे तो मराठा आरक्षणाचा, त्या विषयामध्ये नेमकी जी आता स्थिती आहे त्या स्थितीचा विचार करून पुरवणी मागण्यांमध्ये काही योजना करायला पाहिजे होती, यासाठी हे लक्षात आणून देण्यासाठी उभा आहे।
मराठा आरक्षणाचा इतिहास या ठिकाणी सांगण्यामध्ये मी वेळ घालवणार नाही, परंतु जवळजवळ 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून अनेक वेळेला अनेक आयोग निर्माण झाल्यानंतर सुद्धा मराठा समाज मागास आहे हे कुठल्याच आयोगाने म्हटलं नाही. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की जे गायकवाड कमिशन आपण अपॉइंट केलं, त्या गायकवाड कमिशनने अतिशय मेहनतीने हे सिद्ध केलं की मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे. त्याच्यावर आरक्षण दिलं गेलं. मागास आयोगाने हे जे म्हटलं की मराठा समाज मागास आहे ते हायकोर्टाने मान्य केलं, त्यावर दिलेलं आरक्षणही मान्य केलं. सुप्रीम कोर्टातही जवळजवळ वर्षभर स्टे नाही मिळाला. जर सुप्रीम कोर्टाला स्टे द्यायचा होता, सुप्रीम कोर्टाला हे मान्य नव्हतं, तर लगेच स्टे मिळाला असता. पण वर्षभर स्टे नव्हता आणि स्टे नसल्यामुळेच अनेक शिक्षणातल्या आणि नोकरीमधल्या आरक्षणाच्या आधारित सुविधा आपण देऊ शकलो. आणि त्यामुळे आता जर ही स्थिती निर्माण झाली असेल की आरक्षणाला स्टे आहे आणि तो स्टे उठवण्यामध्ये आपण यशस्वी होत नाही आहोत, तो पुन्हा एकदा स्थिती मराठा समाजाची ही निर्माण झाली की मराठा समाजाला आरक्षण नाही. आणि त्यामुळे एका बाजूने स्टे उठवत असताना मराठा समाजाला आरक्षण नाही अशा स्थितीमध्ये आधीच्या गव्हर्नमेंटने त्यांना आरक्षण असल्यानंतर जे जे मिळेल, शब्द असा वापरला गेला की जे ओबीसीना ते मराठ्यांना जे जे मिळेल त्याच्या ज्या व्यवस्था केल्या त्या व्यवस्थांची कुठेच चिन्ह या पुरवणी मागण्यामध्ये दिसत नाही. काय काय व्यवस्था आपण केल्या होत्या, तर प्रामुख्याने 642 कोर्सेस ज्यांना ओबीसीला निम्मी फी भरावी लागते, त्या 642 कोर्सेसना 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांच्या पाल्यांना निम्मी फी सरकार भरणार असा आपण निर्णय केला. किती भरली, हवेतला नाहीये, किती भरली आपण, तर 2017-18 मध्ये ती 495 कोटी 93 लाख भरली. 2018-19 मध्ये ती 578 कोटी 99 लाख रुपये भरले. तर मला असं वाटतं की आता जर सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे आणि तो स्टे असल्यामुळे शिक्षणातल्या आणि नोकरीमधल्या सुविधा आपण देऊ शकत नसलो, तर आधीच्या सरकारने जो निर्णय केला होता की ते आरक्षण देईपर्यंत जे ओबीसीना ते मराठ्यांना ते आपण पुन्हा सुरू केलं पाहिजे. यावर्षी अशा प्रकारची सुविधा आपण करणार आहोत का, पुरवण्यांमध्ये आपण अशा प्रकारची व्यवस्था का नाही केली, का आपल्याला अजूनही असं वाटतंय की हे वर्ष जाऊ देत, पुढच्या वर्षी बघू, आणि या वर्षी जे विद्यार्थी त्याच्यामधून सफर होणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं काय. त्यामुळे एक मुद्दा निम्म्या फीचा आहे की ज्याची प्रोव्हिजन पुरवण्या मागण्यांमध्ये करावी लागली ती 600 कोटींची करावी लागणार आहे. दुसरा मुद्दा प्रामुख्याने पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना आपण केली की ज्यातही आपण असंच म्हटलं होतं की दर महिन्याला शहरी भागामध्ये 3000 आणि दर महिन्याला ग्रामीण भागामध्ये 2000 एवढी व्यवस्था आपण ह्या विद्यार्थ्यांना रूम घेण्यासाठी आणि मेससाठी करून देणार. आपण जवळजवळ मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं मानून मिळालंच, ते काही दिवस टिकलंही. या सगळ्या सुविधा बंद केल्या, ह्या सुविधा पुन्हा आपण सुरू करणार आहोत की नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखापर्यंत कर्ज घ्यावं, कारण एका बाजूने शिक्षणामधल्या सुविधा आपण करून दिल्या, निम्म्या फीची व्यवस्था केली, वसतिगृहाची व्यवस्था केली, मेसची व्यवस्था केली. बरोबरीने आपण रोजगाराच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्यांना व्याज सरकार भरणार असं केलं. जवळजवळ 14,000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारची 10 लाखाची कर्ज मिळाली आणि त्या 14,000 विद्यार्थ्यांना त्या 10 लाखाच्या कर्जाच्या आधारे आपला व्यवसाय सुरू करता आला, आपल्या व्यवसायामधून इतरांना रोजगार देता आला. ही सगळी सुविधा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने पुन्हा सुरू राहणार आहे की नाही, त्यासाठी लागणारे पैसे, जी व्याजाची रिएम्बर्समेंट ही त्या विद्यार्थ्यांना द्यावी लागते, त्या व्याजाच्या रिएम्बर्समेंटसाठी आपण काही या आताच्या पुरवण्यांमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. सारथीसाठी आपण 80 कोटीची व्यवस्था केलेली आहे, परंतु सारथी विस्कळीत झाल्यापासून जे जे झालं त्या काळामध्ये जे तारादूत नियुक्त झाले त्यांच्या पगारांचं काय, प्रामुख्याने जे विद्यार्थी सारथीच्या वतीने स्कॉलरशिप मिळाल्यामुळे MPSC UPSC दिल्लीमध्ये गेले की ज्यातला दिल्लीमध्ये त्यांचं सगळं राहणं जेवण फी असं स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण देणार आहोत, त्याचं काय झालं. अनेक विद्यार्थी त्या मधल्या काळामध्ये हे पैसे न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अडकले. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण फेलोशिप म्हटली होती, त्या फेलोशिप मिळाल्यामुळे ते विद्यार्थी विदेशात गेले, त्या विद्यार्थ्यांचं काय. आणि त्यामुळे
मराठा आरक्षणाची जी कायदेशीर लढाई आहे ती कायदेशीर लढाई सरकार नीट लढलं नाही हे तर सिद्धच झालेलं आहे. ती नीट लढलो असतो आपण तर अनेक प्रकारच्या गोष्टी मार्गी लागल्या असतात. किमान अध्यक्ष महोदय, आपण 9 सप्टेंबरला स्टे आला, त्या स्टेच्या आधी तर स्टे नव्हता आणि स्टे नसल्यामुळे सगळ्या प्रकारच्या शिक्षणामधल्या आणि नोकरीमधल्या सुविधा सुरू होत्या. आपल्याला किमान त्या सुविधा ज्या कालावधीमध्ये स्टेच्या आधी दिल्या गेल्या त्याला किमान प्रोटेक्शन मिळवायला हवं होतं. आज त्या विद्यार्थ्यांची पहिली मागणी हे आहे की स्टे मिळण्याच्या आधी जी नोकऱ्यांची प्रोसेस सुरू झाली, जाहिरात निघाली, त्याची लेखी परीक्षा झाल्या, त्याच्या तोंडी परीक्षा झाल्या, केवळ अपॉइंटमेंट लेटर देणं बाकी होतं. अशा विद्यार्थ्यांच्यासाठी तरी आपण हे आर्ग्युमेंट करायला पाहिजे होतं की स्टे मिळण्याच्या आधी आमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. यावर्षीची सगळी ॲडमिशन्स आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे होती, कारण सगळ्या ॲडमिशनच्या प्रोसेस प्रामुख्याने मेडिकल इंजिनिअरिंगच्या या आपण स्टे मिळण्याच्या आधी सुरू केल्या होत्या. परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं आकडेवारीच्या आधारे आपण आर्ग्युमेंट केलं नाही आणि त्यामुळे स्टे मिळण्याच्या आधी ह्या वर्षीची नोकऱ्यांमधली आणि शिक्षणामधली जे विद्यार्थी याला लाभार्थी होते त्यांना आपण प्रोटेक्ट केलेलं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयामध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये याची कुठलीही सोय केलेली नाही आहे. निम्म्या फीची नाही आहे, पंजाबराव देशमुख वसतिगृहाची नाही आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजाची नाही आहे. सारथीचं तर आत्ता आपण व्यवस्था केली. सारथीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला हे मान्य आहे की अजितदादा अतिशय कर्तव्यदक्ष आहेत, त्यांचा स्पीड प्रचंड आहे, ते ऑन दी स्पॉट निर्णय घेतात. परंतु जवळजवळ त्या निर्णयातून म्हणजे ते वडेट्टीवारांकडून डिपार्टमेंट काढून अजित पवारांकडे देण्यातून आपण जवळजवळ हे मान्य केलं की वडेट्टीवारांमध्ये स्पीड नाही, वडेट्टीवारांमध्ये आयत्या वेळेला ऑन दी स्पॉट निर्णय घेण्याची क्षमता नाही. आता अजितदादांकडे आलं. अजितदादांकडे हे सारथी आल्यानंतर सुद्धा 3 महिने झाले. या 3 महिन्यामध्ये सारथीच्या विषयामध्ये काय प्रगती झाली? आपण आत्ता ह्या बजेटमध्ये त्याला 80 कोटी देतो आहोत. आणि त्यामुळे हा जो ज्वलंत विषय आहे, जर सरकारने लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे हा मानून जर काल ह्या सगळ्या तरुण तरुणींना मुंबईत येऊ दिलं असतं ते अधिवेशन चाललं नसतं. पण ते अधिवेशन चालण्याच्या भीतीमुळे किती पोलीस बंदोबस्त, महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांवर पोलिसांनी छावणीचं रूप आणलं होतं. जो सामान्य माणूस चाललाय तो तरुण दिसतो, त्याची गाडी घे बाजूला, त्याला विचार कुठे चालला. अशा अनेकांना त्रास दिला, अनेक गाड्या अडकवल्या, अनेकांना घरी जाऊन अटक केली. अशा प्रकाराने हा मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या मनामधला जो प्रक्षोभ आहे तो प्रक्षोभ अशा प्रकारची दडपशाही करून तुम्हाला थांबवता येणार नाही. आणि त्यामुळे एका बाजूने जर आपल्याला स्टे उठवण्यामध्ये यश मिळत नसेल तोपर्यंत आता पुन्हा एकदा मराठा समाज मागास नाही अशा स्टेजला आला, रिझर्वेशन नाही अशा स्टेजला आला. आणि त्यामुळे रिझर्वेशन मिळाल्यानंतर त्याला ज्या सुविधा मिळतील त्या सुविधा आपण दिल्या पाहिजे. मागच्या सरकारमध्ये ज्या वेळेला आपण मराठा आरक्षण दिलं त्यावेळेला अनेक ओपन मधल्या विद्यार्थ्यांना ज्यांना रिझर्वेशन नाहीये त्यांच्यावर अन्याय झाला. आपण त्याचा मार्ग काढला. आपण रिझर्वेशन मिळालं नसतं तर किती जणांना ऍडमिशन मिळालं असतं अशी मेडिकल इंजिनिअरिंगची लिस्ट तयार केली आणि त्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागल्यानंतर जी फी भरावी लागते ती फी सरकारने भरली. मला असं वाटतं की अजितदादा या ठिकाणी आहेत, खूप डायनामिक निर्णय ते घेतात, समाजाच्या हिताचे निर्णय घेतात. आपल्याला आताही रिझर्वेशन मिळालं असतं SCBCचं तर मराठा समाजातल्या मुला मुलींना इंजिनिअरिंगला मेडिकलला ऍडमिशन मिळालं असतं आणि रिझर्वेशन नसल्यामुळे मिळालं नाही. अशी एक यादी करून त्यांच्या फी भरण्यामध्ये 70-80 कोटी लागतील. मागच्या सरकारमध्ये मी आता म्हटल्याप्रमाणे रिझर्वेशन नसल्यामुळे अन्याय झाला, त्याची फी भरण्यामध्ये दादा फक्त 34 कोटी लागले होते. त्यामुळे ह्या वर्षी तरी किमान आपल्याला असा विचार करता येईल का की ज्यांना रिझर्वेशन स्टे मिळाल्यानंतर सुद्धा ओपनमध्ये मिळालं ते सुटले, पण ज्यांना रिझर्वेशन असतं तर मिळालं असतं आणि आता मिळत नाही, अशी यादी आपल्याला करता येईल. आणि त्यामुळे हा इतका संवेदनशील विषय आहे की ज्याच्यामध्ये इतकी व्यावहारिक उत्तरं काढल्याशिवाय होणार नाही. वारंवार सुपर न्यूमरिकलचा विषय येतोय, का सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही मला कळत नाही. शेवटी त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं गणित आखायला लागेल की जर ओपन झाल्यानंतर यातल्या SCBCच्या किती मुलांना ऍडमिशन्स मिळालं आणि किती राहिले, 12% वाढवण्याची आवश्यकता नाही
तर तेवढ्यापुरतंच 3% 4% आपल्याला वाढीव करावं लागेल आणि त्याच्या ज्या केंद्रीय व्यवस्था त्याच्याकडून परवानगी घ्यायला लागेल. पण मला असं वाटतं की सरकार या मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या आयुष्याशी खेळत आहे आणि ना स्टे उठवण्यामध्ये आपण पुरेशी ताकद लावत आहोत. त्या विषयात मी आता बोलणार नाही, कारण त्याचं वर्तमानपत्रामध्ये टीव्हीमध्ये इतकी चिरफाड झालेली आहे. एकही मंत्री दिल्लीमध्ये कुठल्या डेटला गेला नाही. एकही सरकारचा वकील, तिथे वकील आपण अपॉइंट केले, पण महाराष्ट्राच्या ॲडव्होकेट जनरलने दिल्लीमध्ये जाऊन बसलं पाहिजे की नाही? महाराष्ट्राच्या संबंधित मंत्र्यांनी जाऊन बसलं पाहिजे की नाही? महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी जाऊन वकिलांची एक मीटिंग घेतली पाहिजे की नाही? आपलं इनपुट त्यांना काही दिलं पाहिजे की नाही? का त्याला फी दिल्यानंतर तो केस चालवणार आहे? त्यामुळे सिरियसली ही केस चालवली नाही, हा भाग वेगळा. त्याच्यावर जो काही तुम्ही कायदेशीर कारवाई करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास वाटतोय की अशा प्रकारच्या गोंधळाने हा स्टे उठवला जाणार, इट्स ओके. पण तो स्टे उठेपर्यंत त्यांचं रिझर्वेशन गेलंय. त्या रिझर्वेशन गेल्यामुळे त्यांचं जे नुकसान होत आहे त्या नुकसानीची भरपाई देणं हे तर तुमच्या हातात आहे. ते तुम्ही का देत नाही? निम्मी फी भरणार आहे असं आपण का म्हणत नाही? अशा प्रकारे ज्यांना ऍडमिशन्स मिळाले नाही त्यांनी प्रायव्हेट करून ऍडमिशन घ्यावं लागणार आहे, त्यांची फी भरण्याचा शब्द आपण का देत नाही? त्यामुळे या विषयाचा आपण विचार केला पाहिजे. असाच एक विषय मला जो उपस्थित करायचा आहे तो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या बाबतीचा आहे. याही विषयामध्ये मला सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे. एक मोठी यादी ह्या विषयामध्ये वाचता येईल की त्या वेळेला काय घटना घडल्या. मी आपल्यापर्यंत हा चार्ट पोचवतो की डेट वाईज कुठे कुठे काय झालं. 30 जुलैला कोरोना चेकअपसाठी गेलेल्या 24 वर्षीय महिलेच्या गुप्तांगातून स्वॅबचे नमुने घेण्यापासून 5 फेब्रुवारी 2020ला एका दलित महिलेच्या घरात घुसून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणं, अशी गेल्या एक 3-4 महिन्यातली एक मोठी यादी तयार होते. आणि ह्याही विषयावर सरकारने कारवाई केली पाहिजे. आताही आपण म्हणतो की जो कायदा आपण आणतो आहोत तो कायदा घाईघाईने येत असल्यामुळे आपण त्याला पेंडिंग ठेवणार आहोत. आपण त्याला जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे पाठवणार आहोत. आपण पुढच्या अधिवेशनाला येणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनामध्ये एक जे अस्वस्थ वातावरण निर्माण झालं होतं किंवा आपल्याला काही न्याय मिळणार आहे अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांच्या मनामध्ये एक जबर भीती निर्माण होणार आहे. ती भीती काही आता पुढचं अधिवेशन कधी किती दिवसाचं करणार आहात, त्याच्यामध्ये तरी हा विषय पुरेसा चर्चेला आणणार आहेत की नाही, समाजामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या महिला संघटनांना यात सहभागी करून घेणार आहेत की नाही, असे सगळेच विषय आहेत. एक शेवटचा मुद्दा मांडून मी माझं बोलणं संपेन. तो आहे प्रामुख्याने कर्जमाफीचा. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात ही घोषणा केली की कर्जमाफीच्या बरोबरीने जे कर्ज नियमित फेडतात अशांना आम्ही प्रोत्साहन अनुदान देऊ. 25,000 रुपये आधीच्या सरकारने दिले, आपण 50,000 रुपयाची घोषणा केली. यातला 1 रुपया सुद्धा दिला गेला नाही. मी ज्या बेल्टमधून येतो, कोल्हापूर, सांगली, सातारा, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज नियमित भरण्याची पद्धत आहे आणि त्यामुळे कर्जमाफीचे पैसे कमी मिळाले, कारण कर्ज पेंडिंगच ठेवत नाहीत. मग त्यांनी नियमितपणे भरला, हा त्यांचा गुन्हा आहे का? तुम्हाला मोठ्या प्रमाणात लोकांनी कर्ज 2-3 वर्षांनी एकदा कर्जमाफी येणार आहे अशा भूमिकेमध्ये कर्ज न भरण्यास अपेक्षित आहे का? आणि त्यामुळे 1 रुपया सुद्धा प्रोत्साहन अनुदानाचा आला नाही. म्हणजे मूळ कर्जमाफीच्या बाबतीत तर सुधीर भाऊंनी मांडलं आणि देवेंद्रजींनी मांडलं की 2 लाखाच्या वरती ज्यांचं लोन आहे त्यांना वन टाइम सेटलमेंट करून देणं, की त्यांनी वरचे पैसे भरायचे आणि 2 लाख सरकारने भरायचे, याचा पत्ता नाही आहे. ज्याने नियमित कर्ज भरलं त्यांच्या प्रोत्साहन अनुदानाचा पत्ता नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न चालला आहे. या पुरवणी मागण्यामध्ये तरी किमान ही प्रोत्साहन अनुदानाची रक्कम दाखवली जाईल असं मला वाटत होतं, पण ती प्रोत्साहन अनुदानाची रक्कम ह्या ठिकाणी दाखवली गेलेली नाही. आणि त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांना 25,000 हेक्टरी देऊ, 50,000 हेक्टरी देऊ, शेवटी 10,000 हेक्टरी घोषित केले. 10,000 हेक्टरी घोषित केले, त्याचा आदेश निघाला नाही. दिवाळीपूर्वी हे पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांची काळी दिवाळी झाली. त्यामुळे प्रत्येक विषयामध्ये 25,000 रुपये देऊ, 25,000, 50,000 देऊ, प्रोत्साहन अनुदान देऊ, 2 लाखाच्या वरचं भरा म्हणजे तुम्हाला वन टाइम देऊ, अशा सगळ्या विषयामध्ये अतिवृष्टी, त्यातून नुकसान भरपाई मिळाली नाही. 3/4 जिल्ह्यामध्ये यावेळेला इन्शुरन्ससाठी इन्शुरन्स कंपन्या समोर आल्या नाहीत. म्हणजे एका बाजूने इन्शुरन्स काढला गेला असता तर इन्शुरन्स कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळाली असती, ती मिळाली नाही. सरकार नुकसान भरपाई देणार नाही. आणि त्यामुळे शेतकरी सर्व बाजूने नाडला गेलेला आहे. आणि ह्या बजेटमध्ये काय करणार आहात तुम्ही? इन्शुरन्सचं, पिकांच्या विमाचं 3/4 कंपन्यांनी नाही म्हटलं, कारण मोठ्या प्रमाणात दादागिरी करणार, ऑफिसेस फोडणार,
कंपन्यांनी सांगितलं आम्हाला घ्यायचं, तुम्ही तुमची कंपनी फॉर्म करा. महाराष्ट्रामध्ये तुम्ही तशी एक वेगळी प्रोव्हिजन करा जी अनेक वेळेला चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली आहे की आपलीच एखादी अशा प्रकारच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये स्वतःची काही रचना असावी, त्याचा एक कॉर्पस डेव्हलप करावा, तो तुम्ही करा. पण तुम्ही तो पीक विम्याचा विषय मार्गी लावणार नाही, नुकसान भरपाई देणार नाही, तुम्ही कर्जमाफी देणार नाही, तुम्ही प्रोत्साहन अनुदान देणार नाही आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा, त्याच्यानंतर मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या ह्या पुरवणी मागण्यांना मी पूर्णपणे विरोध करतो. श्रीयुत रवीजी राणा. श्रीयुत आशिषजी शेलार. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने 21,992 कोटीच्या अंदाजित या पुरवणी मागण्यांच्या संदर्भामध्ये या चर्चेत अध्यक्ष महोदय मी माझं मत मांडतोय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय वित्तमंत्री इथे उपस्थित आहेत आणि या एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये 21,992 कोटीच्या वर या पुरवणी मागण्या आपण मांडल्या आहेत. राज्याच्या हिताच्या आवश्यक असलेल्या मांडण्याचं समर्थन आपण करताय आणि अध्यक्ष महोदय, स्वाभाविक आहे की ज्या हिताच्या गोष्टी आहेत त्याला विरोधी पक्षाकडून समर्थन तर असलंच पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांनी सातत्याने त्या ठिकाणी मांडली. पण अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला आपण आमचं समर्थन मागताय त्यावेळेला अध्यक्ष महोदय, प्रत्यक्षामध्ये सगळे बंडल बघितल्यावर लक्षात येतं की या 21,992 कोटीपैकी ज्या एका आजारामुळे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश नाही, संपूर्ण विश्व हे एका अर्थाने खूप गेल्या 7-8 महिन्यामध्ये त्याची अवस्था बिकट झाली. आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पाचा गाडा तुटला, रोजगार निर्मितीचा, व्यवसायाचा, आर्थिक उत्पन्नाचा गाडा सुटला. त्या करोनाच्या विषयामध्ये अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य असेल किंवा वैद्यकीय शिक्षण असेल याची टक्केवारी किती? अध्यक्ष महोदय, 5-7% वरही नसेल. अशा पद्धतीचा प्रत्यक्ष निधीचा उपयोग हा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या साठी या 21,992 कोटीपैकी पैसे आपण देणार असाल तर अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पातल्या पुरवणी मागण्याला समर्थन कसं द्यायचं? अध्यक्ष महोदय, करोनाच्या प्राप्त परिस्थितीमध्ये मगाशी सन्माननीय देवेंद्रजींनी मांडलं. अध्यक्ष महोदय, राज्यात स्थिती काय? जवळजवळ 50,000च्या दरम्यान मृत्यू, मुंबईमध्ये 9,000च्या दरम्यान मृत्यू, 14,000च्या दरम्यानचे मृत्यू दाखवले नाहीत. अध्यक्ष महोदय, राज्यातली स्थिती काय झाली? काही पेशंट्स हॉस्पिटलमध्ये एका ठिकाणी ऍडमिशन नाही मिळाली, दुसरीकडे जा, दुसरीकडे नाही मिळाली, तिसरीकडे जा, अशा फिरण्यामध्ये दगावलेले मृत्यू. ऑक्सिजन मिळालं नाही हॉस्पिटलमध्ये म्हणून करोनाच्या काळात झालेले मृत्यू. अध्यक्ष महोदय, मृत्यूदेहाची अदलाबदल. अध्यक्ष महोदय, ए व्यक्ती गेला, बी व्यक्तीला परिवाराला सांगितलं, बी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये होती पण त्याच्या घरच्यांना सांगितलं मृत्यू. मृतदेह गायब. अध्यक्ष महोदय, मृत्यूचा दर जास्त. अध्यक्ष महोदय, एक घटना तर अशी घडली मुंबईमध्ये की आईचा मृत्यू झाला म्हणून मुलगा त्यावेळेला बॉडी घ्यायला गेला तर त्याला त्या करोनाच्या काळात करोनाच्या वॉर्डात जा, तुला पीपी किट देणार नाही पण तू तुझ्या आईचा मृतदेह घेऊन ये. अशा पद्धतीचा असंवेदनशील मृतदेहाशी केलेला व्यवहार. मुंबई महानगरपालिकेमध्ये मृतदेहाला लागणाऱ्या ज्या बॉडी बॅग्स आहेत त्या चौपट दराने, चढत्या दराने घेतल्या. अध्यक्ष महोदय, त्याबाबत मृत्यूचा विषय. अध्यक्ष महोदय, या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यानंतर अनलॉकडाऊन सुरू झालं. एक महिला घाटकोपरची घरातून निघाली, चक्कीवर आटा घ्यायला गेली, समोर सॉम वॉटर ड्रेनचं झाकण उघडं, त्यात पडली आणि तिचा मृतदेह डायरेक्ट मिळाला तो आमच्या हाजी अलीला. अशा पद्धतीचा मृत्यू. अध्यक्ष महोदय, मृत्यू आणि मृत्यू देशात पेक्षा राज्याचा मृत्यूचा दर जास्ती. आणि अजितदादा पवार साहेब, आपण सगळेजण यावेळेला लोकमान्य टिळकांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करतोय आणि मग लोकमान्य टिळकांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये जे काही त्यांच्या अग्रलेखाचे एक नमुने समोर आले आणि त्यामध्ये दादा एक अग्रलेख आजच्या राज्याच्या स्थितीला इतका चपलक बसतो. टिळक असं म्हणाले की इंग्रजांचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला लिहिताना ते असं म्हणाले
की हिवताप, प्लेग, ज्वर याने पटापटा मृत्यू होत आहेत आणि सरकार म्हणते आम्ही काम करतोय. हे कुठलं सरकार? टिळक म्हणाले हे कुठलं सरकार? हे तर आमच्या स्मशानभूमीचे रखवालदार. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आजची स्थिती राज्याची अशी आहे अध्यक्ष महोदय की मृत्यूच्या दरामध्ये, मृत्यूच्या घटनांमध्ये, मृत्यूच्या अदलाबदलीमध्ये, या सगळ्यामध्ये सरकार स्मशानभूमीचं रखवालदार आहे. अशा पद्धतीचं वाटावा, अशा पद्धतीचं अध्यक्ष महोदय चित्र आहे. अध्यक्ष महोदय, घोटाळ्यांची मालिका मांडली, पण अध्यक्ष महोदय मी जीएडी बद्दल बोलणार आहे. परब साहेब, जीएडीची बाब क्रमांक A4, या राज्यामध्ये कोविडच्या काळातले घोटाळे पाहिले, जागांचे घोटाळे पाहिले, TDRचे घोटाळे पाहिले, पण अध्यक्ष महोदय पहिला घोटाळा परब साहेब असा दिसलाय की जो फाईल नस्तीच्या संबंधातला घोटाळा आहे. आणि मग नस्ती कशा फिरतात, फाईल्स कशा फिरतात, आणि या राज्य सरकारमध्ये बसलेले आमचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या डोळ्याखाली अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीच्या नस्तीचा कारोबार आणि फाईलचा घोटाळा चालतो अध्यक्ष महोदय, तो महत्वाचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, अगोदरचं सरकार होतं त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते आणि सुप्रिटेंडंट इंजिनियर PWDच्या विभागातले पवार नावाचे, त्यांच्यावर चौकशीचे दादा आदेश झाले. आता चौकशीचे आदेश झाले, या चौकशी अगोदरच्या सरकारने लावली, त्यानंतर सरकार बदललं. सन्माननीय मंत्री महोदय इथे आहेत, सार्वजनिक बांधकाम खात्याचे. फाईल फिरत 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 खालूनपर्यंत वरपर्यंत आली. सचिवांनी पण सांगितलं चौकशी माजी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे आणि त्यामुळे चौकशी केली पाहिजे. आणि माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या चौकशीच्याच विषयाला त्या ठिकाणी नस्तीवर हस्ताक्षर केलं. अध्यक्ष महोदय, फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेली. मुख्यमंत्र्यांकडे फाईल गेल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यावर बाबत मंजुरी आणि मुख्यमंत्र्यांची सही अशा स्वरूपाने शेरा आणि सही झाली. आणि अध्यक्ष महोदय, त्याचा अर्थ काय होता, तर चौकशीची गरज नाही, चौकशी ड्रॉप करा. खालून वरपर्यंत चौकशी गेली, मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वर लाल पेनामध्ये पद्धतीने शेरा लिहिला आणि चौकशी ड्रॉप झाली. खात्यात चर्चा सुरू झाली आणि माझी जी माहिती आहे ती जर अशी असेल की माननीय मंत्री सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलले की साहेब आम्ही चौकशीची मागणी केली, तुम्ही ड्रॉप कशी केली दादा? स्कॅन फाईल बाहेर काढली, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये स्कॅन फाईल बाहेर निघाली आणि मुख्यमंत्र्यांनी तर जे मंत्री महोदयांनी म्हटलं होतं त्याच्यावरच हस्ताक्षर केली होती. मग दुसरा लाल पेनाचा वरचा शिक्का आणि शेरा चौकशी ड्रॉप करण्याचा लिहिला कोणी? जर या पद्धतीने नसती आणि फाईली फिरत असतील आणि त्या पद्धतीने मंत्री महोदय आणि मुख्यमंत्र्यांच्या डोळ्याखाली जर अशा पद्धतीच्या मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर शेरे लिहिले जात असतील आणि अशा पद्धतीचे निर्णय होत असतील तर अध्यक्ष महोदय, या सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची फाईल त्याची चौकशी करायला लागेल अध्यक्ष महोदय. आणि मग अधिकारी वर्गाने अशा माजोरी पण आला कुठून अध्यक्ष महोदय? सरकार कोणाचा मुद्दा नाही अध्यक्ष महोदय, पण अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ताक्षरानंतर सुद्धा एका भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी नाही झाली नाही पाहिजे असा शेरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ताक्षरानंतर लिहिला जातो अध्यक्ष महोदय. यांच्या प्रत्येक फाईलची चौकशी केली पाहिजे अध्यक्ष महोदय. यांच्या प्रत्येक फाईल मधून निघणाऱ्या निर्णयाची दोषी कोण आम्हाला माहित नाही, पण चौकशी करण्याची अध्यक्ष महोदय वेळ आली. त्याच्या पुढे दादा चौकशीच्या या स्कॅन फाईल आल्यानंतर डिपार्टमेंटला फाईल गेली. मुख्यमंत्री महोदयाने माझी माहिती चुकत नसेल तर असं म्हटलं FIR करा. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका बरोबर आहे, पण अध्यक्ष महोदय अधिकाऱ्यांनी काय केलं, आधी चौकशी करू मग FIR करू. मग जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा जर तुमचं प्रशासन मानत नसेल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ताक्षराच्या अगोदर तुमच्या प्रशासनातले अधिकारी लिहित असतील तर अध्यक्ष महोदय, सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी हे सरकार गतिमान आहे असं कसं मानता येईल? आणि म्हणून या सरकारच्या काळामध्ये फाईलचे घोटाळे व्हायला लागलेत अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीचं चित्र अध्यक्ष महोदय. सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी अध्यक्ष महोदय उपस्थित आहेत. अध्यक्ष महोदय, जीएडीच्या बाब क्रमांक A4 वर मी अध्यक्ष महोदय बोलतोय. अध्यक्ष महोदय, या सरकारने ड्रेस कोड काढला मंत्रालयात कसे यायचं.
आता मंत्रालयातल्या फाईलबद्दल तर मी सांगितलं, मग ड्रेस कोडमध्ये काय घालावं काय नाही घालावं याबाबत यांनी काम केलं, यांनी तसे आदेश काढले. कोण पाळणार आहे नाही पाळणार आहे ते काळानुरूप कळेल. योग्य आहे अयोग्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावर आहे का, लोकांची चर्चा चालू आहे. पण अध्यक्ष महोदय, सरकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम कसं केलं पाहिजे याच्यावर मात्र सरकार ठंबवून बसलेलं आहे. हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार, हे ठाकरे सरकार अध्यक्ष महोदय यांच्या काळात जसा फाईलचा घोटाळा आम्ही सांगितला अध्यक्ष महोदय, त्याच पद्धतीने एका स्पेसिफिक प्रकरणामध्ये ऍडिशनल चीफ सेक्रेटरी आणि तेही सन्माननीय मंत्री महोदय अशोक चव्हाण साहेब आपल्याच डिपार्टमेंटचे आहेत, त्यांच्याबद्दल सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल कॅटने 22 सप्टेंबर 2020 ला ऑर्डर नंबर 638/2019 काय गंभीर ऑर्डर दिली अध्यक्ष महोदय. बघा आरोप काय केलाय ऑर्डर देताना की सीएजी म्हणजे कॅगवर काही ताशेरे आल्यामुळे आपण जलयुक्त शिवारवर चौकशी मागितली. पण त्याच्याही पेक्षा भयंकर काय तर सीएजी च्या ज्या ड्युटीज आहेत त्या ड्युटीज मध्ये ऍडिशनल चीफ सेक्रेटरीने ऑब्स्ट्रक्ट केलं, अडथळा आणला, हे ओपिनियन कॅटने दिलाय. आणि अध्यक्ष महोदय कॅटचा फक्त मी पॉइंट नंबर 46 एवढाच त्या ठिकाणी वाचतोय की यांच्या सरकारच्या काळात ऍडिशनल चीफ सेक्रेटरीचा कर्तव्यात चुकारपणा केवढा आहे जो या सरकारमध्ये बसलेले मंत्री महोदय पाहत नाही आहेत. कॅट असं म्हणतंय परब साहेब, the conduct and the flagrant abuse of power along with disregard of the oath to the honor and abide by the constitution. म्हणजे संविधानाची जी शपथ घेतली आहे त्याच्याबद्दल पण डिसरिगार्ड आहे. बाय द देन ACS is also referred for consideration to see the DOPT to consider initiating disciplinary action. म्हणजे संविधानाच्या शपथेला सुद्धा डिसरिगार्ड करणाऱ्या ऍडिशनल चीफ सेक्रेटरीच्या बाबतीत केंद्र सरकारच्या DOPTने सुद्धा डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली पाहिजे. अँड टू एक्झामिन द नीड फॉर इन्व्हेस्टिगेशन बाय द CBI. कॅट काय म्हणतात अध्यक्ष महोदय, या प्रकरणामध्ये सीएजीच्या कामामध्ये एक ACS अडथळा आणतात, त्यांच्या नोट्स बदलतात, त्यांचे नंबर बदलतात, त्यांच्या बाबी बदलतात, त्यांचे इन्फरन्स बदलतात, याची CBI चौकशी झाली पाहिजे. सिन्स दिस सब्जेक्ट इज पार्ट ऑफ ड्युटीज ऑफ CAG that the respondent number 4 and the ACS took upon himself to obstruct the ACS पुढे काय म्हणतात ACS lack of elementary appreciation of evidence. त्यांना एव्हिडन्सचं अप्रिसिएशन करण्याची ही बुद्धिमत्ता आहे की नाही अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात. इम्युनिटी इन ऍडमिनिस्ट्रेशन, disregard for the rules of natural justice and the elementary principle of financial administration are also referred to the chief secretary. chief secretary याची चौकशी केली पाहिजे. आता दादा CBI ने चौकशी केली पाहिजे सांगितलं, लोकायुक्ताने चौकशी केली पाहिजे सांगितलं, CS ने चौकशी केली पाहिजे सांगितलं. पण आपण काय केलं माहितीये, आपण त्यांचं प्रमोशन केलं. आपण त्यांना फायनान्स बरोबर PWDचा चार्ज दिला. आणि माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून उत्तरामध्ये सरकारच्या मंत्र्यांनी सांगावं, कॅटने ज्याच्यावर CBI इन्क्वायरी लावा सांगितलं या ऑर्डरला आपण चॅलेंज केलेत का? या ऑर्डरला चॅलेंज न करता सुद्धा कॅटची ऑर्डर फॉलो का नाही केली? आणि मंत्रालयातल्या 6व्या माळावरचा कुठला मंत्री या अधिकाराच्या मागे ठामपणे, ज्याला संविधानाच्या शपथेचा विसर पडलाय, त्या अधिकाराच्या मागे उभा अध्यक्ष महोदय, हे या राज्याला कळलं पाहिजे अध्यक्ष महोदय. फाईल मधले घोटाळे तर चालले, ड्रेस कोड तुम्ही काढताय, पण ज्या अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांना मेडल्स आणि बक्षिसांनी प्रमोशन देताय. हे राज्य कुठल्या दिशेने चाललं अध्यक्ष महोदय, हा आमचा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सवाल आहे अध्यक्ष महोदय. सन्माननीय नगरविकास मंत्री इथे आहेत. UD बाब क्रमांक F5 भांडवली खर्च 4217. अध्यक्ष महोदय आपण CPRचा UDCR काढला आणि युनिफाईड DCR आपण काढला अध्यक्ष महोदय.
या युनिफाईड डिस्चार्ज मध्ये मी मागेही म्हटलं अध्यक्ष महोदय की निवडणुकांच्या आधी हा डिस्चार्ज झाला, तो निवडणुकींच्या आधी हा युडिशियल झाला, तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या काळात झाला. त्यानंतर अध्यक्ष महोदय पोर्टफोलिओ अलॉट होण्याआधी ती फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेली. माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा पोर्टफोलिओ अलोकेशन झालं ती नगरविकास खात्याकडे गेली. जानेवारी फेब्रुवारी मध्ये अध्यक्ष महोदय कधीतरी 2020 ला आपण त्याला मान्यता दिली. आता राज्य ठरवेल त्या मान्यतेने दिल्यामुळे राज्यातल्या कामाला गती मिळते का प्रतिघोध मिळतो, मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. आता मी त्याच्यावर बोलत नाही, आपलं ठरलंय ना. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्या पद्धतीने जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आपण त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिली आणि अध्यक्ष महोदय विदाउट एनी रिझनिंग नोव्हेंबर 2020 पर्यंत, जानेवारी पासून नोव्हेंबर 2020 पर्यंत जे बदल झाले त्याची पब्लिक हिअरिंग झाली का? जर नवीन बदल झाले असतील तर त्याचे पब्लिक हिअरिंग होणं अपेक्षित आहे का? आणि तो जर पब्लिक हिअरिंग अपेक्षित नव्हता तर तो का नव्हता? एवढाच उत्तर आम्हाला तुमच्याकडनं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचा कारभार चाललाय त्याच्यावर नंतर मी बोलीन, पण थोडक्यामध्ये अध्यक्ष महोदय काल परवा सन्माननीय मंत्री बाळासाहेब थोरात इथे नाही आहेत. एक निर्णय आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचला, त्याचा उल्लेख सन्माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी केला की ज्या क्लास 2 च्या ऑक्युपन्सीच्या जागा होत्या त्या क्लास 1 करण्यासाठी म्हणजे फ्री होल्ड करण्यासाठी तत्कालीन सरकारमधले मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी एक धोरण बनवलं. माननीय मंत्री महोदय बाळासाहेब थोरातजी यांनी त्याच्यावर स्टे दिला. आता तुमच्याकडे लोक आले असतील अध्यक्ष महोदय, आमच्याकडे लोक येतात अध्यक्ष महोदय. मागणी आमची होती की विविध गृहनिर्माण संस्था या सरकारी जागेवर आहेत, त्या प्रत्येकाला गृहनिर्माण संस्थेच्या राहणाऱ्या लोकांना स्वतःचा फ्लॅट जरी विकायचा असेल तर कलेक्टरकडे जावं लागतं, ते हेलपाटे घालावे लागतात, त्या ठिकाणी कदाचित करप्शन होतं, त्या ठिकाणी टेबला खालून काही द्यायला लागतं. मग अशा पद्धतीने होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी क्लास 2 च्या क्लास 1 करा. एक वेळचा काय तो चार्ज आणि प्रीमियम घ्या, तो सुद्धा त्यानंतर ठरला होता रेडी रेकनरच्या बेसवर. मग 35,000 गृहनिर्माण संस्थात राहणाऱ्या 2 लाख लोकांना जो न्याय मिळणार होता त्याच्यावर अचानक स्टे कसा मिळाला? त्या स्टे मागचं कारण काय? आणि अध्यक्ष महोदय संशोधन केलं तर परब साहेब माझ्या हातामध्ये जी माहिती मिळाली, माझी अपेक्षा ती माहिती चुकीची असावी, पण तिची खरं असेल तर राज्याच्या लोकांना आणि राज्यात राहणाऱ्या लोकांना आपण फसवताय, याच्या पलीकडे दुसरं काय नाही. अशा पद्धतीचं चित्र अध्यक्ष महोदय या स्टेजचा सुगावा काढताना आम्हाला पोचावं लागलं मुंबई महानगरपालिकेने एक केलेला निर्णय. अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिकेचा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट माझ्याकडे अध्यक्ष महोदय आणि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आहे ॲक्विजिशन ऑफ वेकंट लँड बाय कन्सेंट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ 5,000 बेडेड हॉस्पिटल अँड अलाइड पर्पजेस. याचा अर्थ मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारने सांगितल्यामुळे असं ठरवलं की 5,000 बेडचं एक हॉस्पिटल मुंबईच्या उपनगर भागामध्ये 20 एकरची जागा लागेल अशा ठिकाणी विविध कंडिशन स्कोप अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया टाकून त्या एका भूखंडाचं ॲक्विजिशन करावं किंवा तो घ्यावा, किंवा ज्याच्याकडे असा भूखंड असेल त्या माणसाने स्वतः येऊन सांगावं की हा भूखंड मी द्यायला तयार आहे, ॲक्विजिशन कॉस्ट महापालिका देईल आणि त्या बदल्यामध्ये या भूखंडावर 5,000 बेडचं हॉस्पिटल बनेल. अध्यक्ष महोदय 2 बिडर आले, एक दिलीप शाह आणि 2 मेसर्स श्वास कन्स्ट्रक्शन. अध्यक्ष महोदय आता हे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट स्क्रॅप केला आपण, राज्य सरकारने हात झटकले. मुंबई महापालिका आयुक्तांनी तर घोषित करून टाकलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड वाटते आम्हाला, आता आम्हाला घ्यायचं नाही, अशा स्वरूपाचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरल्याचं मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं. अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये 2014च्या पूर्वी एका मुख्यमंत्र्याने एखाद्या आपल्या मित्राला मदत केलेल्या केसेस आपण बघितल्या असेल, मी घोटाळे म्हणणार नाही, आपण केसेस बघितल्या असतील, पण या राज्यामध्ये पहिली अशी केस बघितली आहे की ज्यामध्ये
एक माजी मुख्यमंत्री आणि एक आजी मुख्यमंत्री दोघांचाही कॉमन फ्रेंड आणि त्याच्या भूखंडाच्या ॲक्विजिशनसाठी केलेला प्रस्तावाची फाईल. आणि अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला जनक्षोभ वर्तमानपत्राच्या बातम्यातून आला, जनक्षोभ वर्तमानपत्राच्या बातम्यातून आला, त्यावेळेला अध्यक्ष महोदय महानगरपालिकेने हा प्रस्ताव बारगळला. आणि मग अध्यक्ष महोदय लक्षात असं आलं की ज्या भूखंडाच्या मालकाने हा प्रस्तावित मित्र जो सरकारमध्ये बसलेल्या काही मंत्र्यांचा असू शकतो, त्याने जो भूखंड प्रस्तावित केला तो क्लास 2 होता, तो क्लास 1 त्याने या सरकारच्या काळात करून घेतला. म्हणजे ज्या भूखंडाची किंमत 1 रुपया होती ती 30 पट वाढवून क्लास 1 करा. आम्ही तर निर्णय केला होता दादा गृहनिर्माण संस्थात राहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी, पण आपल्या सरकारच्या काळात त्याचा उपयोग कोणी केला आणि फायदा कोणाला करून दिला? तर मोकळ्या भूखंडावरचा एक मोठा मालक की त्याला त्या भूखंडाचं करायचं काय, एवढा मोठा भूखंड, त्याच्यावर असलेली जंगलं, पार्शल जंगलं, आणि मग क्लास 2 च्या भूखंडाचं त्याने क्लास 1 केलं. आम्ही गरिबांसाठी निर्णय केला, तुम्ही ती फाईल भूखंड मालकासाठी केली. बरं ती केली आणि मग त्याची किंमत 30 पट वाढली. आता तो भूखंड महापालिकेला देणार, त्याच्या बदल्यामध्ये दुप्पटीची ॲक्विजिशन कॉस्ट घेणार आणि हा प्रस्ताव आता बारगळला. मग क्लास 2 चं क्लास 1 झालं कसं, हे एका सुपीक डोक्यातून 6व्या माळ्यावरनं आलं. आणि मग सगळ्या क्लास 2 च्या क्लास 1 च्या फाईल गरीब माणसासाठी केलेल्या आम्हाला थांबवायच्या आहेत. आणि म्हणून याच्यात आम्हाला काही करता नाही आलं, म्हणून या क्लास 2 चं क्लास 1 फ्री होल्ड होणाऱ्या प्रॉपर्टीची अख्खी फाईल अध्यक्ष महोदय स्टे केली. अध्यक्ष महोदय, हे चित्र आणि हे गतिमान सरकार आहे. अध्यक्ष महोदय, या पद्धतीनं सामान्य माणसांना जर न्याय देण्याच्या भूमिकेत सरकारमध्ये बसलेले अधिकारी आणि मंत्री काम करत असतील तर अध्यक्ष महोदय न्याय कोणाकडे मागायचा? अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचं चित्र आहे. अध्यक्ष महोदय, कोविडच्या या काळामध्ये 2 गज की दूरी है जरुरी, हात धुणं हे आवश्यक आहे. सॅनिटायझर आणि डिसइन्फेक्शन आणि मास्क या पलीकडे आपल्याला प्रोटेक्शन आज काही नाही आहे. आणि मुंबई महापालिकेमध्ये अध्यक्ष महोदय या अगोदरच्या काळात झालेले आरोप मी परत करणार नाही. माननीय महापौरांच्या मुलाला कोविडच्या वरळीच्या सेंटरमध्ये काम मिळालं याच्यावर मी बोलणार नाही. माझ्याकडे अध्यक्ष महोदय 18 एप्रिल 2020 30 एप्रिल 2020 आणि जून, अध्यक्ष महोदय जून 2020 या 3 काळामध्ये कोविड-19च्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधाच्या खरेदीसाठी मागवलेली स्वारस्याची अभिव्यक्ती EOI. अध्यक्ष महोदय, सॅनिटायझर कोणी द्यायचं, डिसइन्फेक्टेड कोणी द्यायचं, मास्क कोणी द्यायचं, याची आवश्यकता मुंबई शहरात आहे म्हणून त्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट महापालिकेने मागवले. अध्यक्ष महोदय, मी याची कॉपी आपल्याकडे पाठवेन. एवढ्या कंपन्या त्यामध्ये सिलेक्ट केल्या गेल्या. अध्यक्ष महोदय, या अध्यक्ष महोदय सिलेक्ट केलेल्या कंपन्या प्रत्यक्षात काय काम करतात? अध्यक्ष महोदय, सॅनिटायझर आणि डिसइन्फेक्टंटच्या ऐवजी एनलाइट डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड सॅनिटायझर, डिसइन्फेक्टंट, कोविड प्रोडक्ट्समध्ये काम नाही करत. महापालिकेने सिलेक्ट केली. काम कशामध्ये करते? लिगल, अकाउंटिंग अँड बुक किपिंग. आता जी कंपनी अकाउंट आणि बुक किपिंगचं काम करते त्याला मुंबई महानगरपालिका सॅनिटायझर आणि डिसइन्फेक्टंट सप्लायचं काम देते. अध्यक्ष महोदय, दुसरी कंपनी आहे खंडोबा डिस्ट्रिक्ट लिमिटेड. ही काम कशात करते? सोलापूरमधून ऑइल प्रोडक्ट करण्याचं काम करते, पण यांना आपण सॅनिटायझेशन सप्लायचं काम दिलं. तिसरी कंपनी अध्यक्ष महोदय क्वालिटी हायजिनिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. अध्यक्ष महोदय, हे तर भयंकरच आहे. ही कंपनी रिपेअरिंग ऑफ पर्सनल अँड हाऊस होल्ड गुड्स, घरात टीव्ही फ्रीज रिपेअर करायचं असेल ना त्याचे काम करते. त्या कंपनीला सॅनिटायझर सप्लायचं काम मुंबई महानगरपालिकेने दिलं. अध्यक्ष महोदय, कंपनी कुठली? शिव चिंदाबा फार्मा. ही कंपनी असं म्हणते की मी मेडिकल इक्विपमेंट्स बनवते, पण याला सॅनिटायझर सप्लायचं काम दिलं. अध्यक्ष महोदय, हे तर अजूनच भयंकर आहे. मेहर डिस्ट्रीब्युटर्स, त्या कंपनीच्या ऑफिशियल प्रोफाईलमध्ये आहे की हे होलसेल ऑफ व्हरायटी विदाउट एनी स्पेसिफिकेशन. आम्हाला काही स्पेसिफिकेशन लागत नाही, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही देऊ, पण सॅनिटायझर देऊ की नाही सांगत नाही. त्या कंपनीला सॅनिटायझर द्यायचं काम केलं. त्यातली एक कंपनी अध्यक्ष महोदय
रेवणकर ट्रेडर्स, अध्यक्ष महोदय, रेवणकर ट्रेडर्स विशेष कंपनी आहे, त्याचे मालक प्रोप्रायटर आहेत गिरीश रेवणकर. त्यांचं ऑफिस आहे ग्राउंड फ्लोअरला, सिल्वा पखाडी रोड, वर्सोवा, अंधेरी वेस्ट. आणि ही कंपनी काम काय करते अध्यक्ष महोदय, ज्याला सॅनिटायझर सप्लायचं काम दिलंय, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रम बीट्स अँड ड्रम सेट्स, म्हणजे वाजवायचे ड्रम असतात ना ते काम करते. त्याला सॅनिटायझर सप्लायचं काम दिलं. अध्यक्ष महोदय, गिरीश वेलणकर मुंबईच्या माननीय महापौरांचा जावई अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, मुलाला कोविड सेंटरमध्ये काम, जावयाला सॅनिटायझर द्यायचं काम, आणि जावई काम करतो ड्रम सेट बनवण्याचं. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने मुंबईकर नागरिकांचा जीव टांगणीला टाकण्याचं काम या सत्तेत बसलेल्या सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय होतोय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्यांनी या अख्ख्या पुस्तकामध्ये 10% सुद्धा निधी कोविड मधल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठीच्या दिलेल्या योजनेत दिलेले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. अशा पुरवणी मागण्याला समर्थन कसं करायचं अध्यक्ष महोदय? म्हणून या पुरवणी मागण्यांना विरोध करतो आणि ते थांबतो. धन्यवाद. अमितजी साटम. अध्यक्ष महाराज, आम्ही पण 30 वर्ष सभागृहामध्ये काढली. एक मिनिट, अजिबात चालणार नाही, अजिबात चालणार नाही. आता सभागृहामध्ये मेजॉरिटी, आम्हाला 2.5 तासाची चर्चा पाहिजे. आमच्याकडे जे काही प्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर द्यायचे. नाही अध्यक्ष महोदय, साठम संपले की इकडं बोलायला सुरुवात. नाही असं नाही. अरे बोलू, उत्तर कधी द्यायचे? 4 वाजेपर्यंत नाही, 4 तास अजिबात नाही. 2 तासात साठम नसतील तर अध्यक्ष महोदय 4 तास आरोप करणार, 2 तासात उत्तर द्यायचं. काय वाटतं कशा पद्धतीचं बोलतात? अजिबात नाही. अमितजी साठम नसतील तर संग्रामजी थोपटे साहेब बोलतोय ना. अमितजी आपण बोला. अध्यक्ष महाराज, पुरवणी मागण्यांवर बोलत असताना सार्वजनिक आरोग्य खात्याच्या बाब क्रमांक 2210 या बाबीवर बोलत असताना मला ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की मार्च 22, 2020 आणि आज 15 डिसेंबर 2020 या गेल्या साधारणतः 8 ते 10 महिन्यामध्ये या कोविडच्या महामारी विरुद्ध लढत असताना आपण आता सोशल डिस्टन्सिंगच्या जमान्यामध्ये आलेलो आहोत अध्यक्ष महाराज. आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून अंतर ठेवणं. इथे बसत असताना सुद्धा आपण 2 बाकं सोडून 4थ्या बाकावरती दुसरे सदस्य बसलेले आहेत. आणि त्यामुळे मला ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की पर स्क्वेअर किलोमीटरची डेन्सिटी ही राज्यांची जर तुम्ही कॅल्क्युलेट केलीत तर पर स्क्वेअर किलोमीटरच्या डेन्सिटीमध्ये बिहारची 1102 पर स्क्वेअर किलोमीटरचं पॉप्युलेशन आहे, उत्तर प्रदेशचं 828 आहे आणि महाराष्ट्राचं 365 आहे. म्हणजे पर स्क्वेअर किलोमीटरच्या पॅरामीटर मध्ये महाराष्ट्र काही डेन्सली पॉप्युलेटेड राज्य आहे असं नाही. आणि डेन्सली पॉप्युलेटेड राज्य भूभागाच्या रेशिओ मध्ये महाराष्ट्र नसताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये 20% करोनाचे केसेस, या देशाच्या करोनाच्या केसेस मधले 20% करोनाचे केसेस हे महाराष्ट्रामध्ये आढळून आले. आणि देशाच्या मृत्यूंमध्ये 35% मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झाले अध्यक्ष महाराज. 1,44,000 या देशामध्ये मृत्यू जे झाले त्याच्यापैकी 48,000 मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रामध्ये झाले अध्यक्ष महाराज. आणि डेन्सली पॉप्युलेटेड राज्य नसतानाही एवढा मोठा मृत्यूचा दर या महाराष्ट्रामध्ये कशासाठी झाला अध्यक्ष महाराज? आणि तो याकरता झाला, मला असं वाटतं की गेल्या 8-9 महिन्यांमध्ये करोनाशी लढत असताना जो दिशाहीन कारभार
आपण गेल्या 8-9 महिन्यामध्ये पाहिला. अध्यक्ष महाराज, 2 महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेने 6 वेळा आपला टेस्टिंग प्रोटोकॉल चेंज केला. अध्यक्ष महाराज, 6 वेळा. मार्च काय मुंबई महानगरपालिकेने 6 वेळा टेस्टिंग प्रोटोकॉल चेंज केला ते सांगतोय. मार्च 20 ला टेस्टिंग प्रोटोकॉल वेगळा होता. पहिलं सांगितलं की हाय रिस्क पेशंटची सुद्धा टेस्ट करणार. नंतर सांगितलं की हाय रिस्क पेशंटची टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. तिसऱ्या दिवशी सांगितलं एसिम्प्टोमॅटिक लोकांची सुद्धा टेस्ट करणार. आणि 20 मार्च पासून 15 मे पर्यंत 6 वेगवेगळ्या सेपरेट ओकेजन्सला 6 वेगवेगळ्या दिवशी 6 वेगवेगळे अध्यादेश काढले, 6 वेगवेगळे सर्क्युलर काढले आणि 6 वेळा टेस्टिंग प्रोटोकॉल चेंज केला. अध्यक्ष महाराज, हे सुद्धा एक कारण होतं की मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या केसेस का जास्त प्रमाणावरती वाढल्या. अध्यक्ष महाराज, 19 मार्चला पार्शियल लॉकडाऊन अनाऊन्स केला. अध्यक्ष महाराज, 19 मार्चला. आणि 26 मार्चला आपण एक वेगळी ऑर्डर काढली की इसेन्शियल आयटम ज्या दुकानांमध्ये इसेन्शियल आयटमची विक्री होईल त्या ठिकाणी आपण ते करू देणार. अध्यक्ष महाराज, आणि त्या इसेन्शियल शॉपमध्ये पोलीस दुपारच्या वेळेला ते बंद करायला जायचे. अध्यक्ष महाराज, त्यामुळे कुठलं दुकान उघडं राहील आणि कुठलं दुकान बंद राहील आणि ते कुठल्या वेळेला उघडं राहील आणि कुठल्या वेळेला बंद राहील याच्याबद्दल ही कोणत्याही प्रकारची क्लॅरिटी नव्हती. अध्यक्ष महाराज, जे आपले मजूर होते अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये अडकले होते, मुंबई शहरामध्ये अडकले होते, त्यांना ठिकठिकाणी आपल्या गावी परत जायचं होतं, त्यांना परत पाठवण्याच्या प्रोटोकॉल मध्ये सुद्धा वारंवार चेंजेस करण्यात आले. अध्यक्ष महाराज, आधी सांगण्यात आलं की त्यांना मेडिकल सर्टिफिकेट करावं लागेल, नंतर सांगण्यात आलं की या ठिकाणी त्यांना जाऊन स्वतःचं मेडिकल चेकअप करायला लागेल, मग रांगा लागल्या, गर्दी वाढली आणि हे सांगल्यानंतर सांगण्यात आलं की मेडिकल सर्टिफिकेटची कोणती आवश्यकता नाही. अध्यक्ष महाराज, आणि त्याच्यामध्ये सुद्धा 3 वेळा त्याच्या प्रोटोकॉल मध्ये सुद्धा चेंजेस करण्यात आले. अध्यक्ष महाराज, एसटीच्या बसनी आपण जे मजूर आहेत किंवा इतर ठिकाणाचे इकडे अडकलेले जे लोक आहेत त्यांना आम्ही मोफत त्यांना पोहोचू असं सांगण्यात आलं. अध्यक्ष महाराज, आणि त्याच्यामुळे इंट्रास्टेट ट्रॅव्हल आणि इंटरस्टेट ट्रॅव्हल याच्यामध्ये कोणतीही क्लॅरिटी नव्हती. अध्यक्ष महाराज, आणि नंतर असं सांगण्यात आलं की आम्ही इतर राज्यामधले फसलेले जे मजूर आहेत त्यांना बॉर्डरवरती सोडण्यासाठी एसटीची बस पुरवू. मग त्यांना सोडण्यासाठी पुरवू की आपण राज्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांची ने-आण करण्यासाठी पुरवू, याच्यामध्ये सुद्धा क्लॅरिटी नव्हती. अध्यक्ष महाराज, इसेन्शियल पासेस होते, त्याच्याबद्दल तर काही अधिक सांगायचं कारण नाही की कोणाला इसेन्शियल पास कोणाच्या सांगण्यावरनं देण्यात आला, त्याच्यावरती मोठं रणकंदन झालं आणि याच्याबद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे. अध्यक्ष महाराज, 20 मार्चला मुंबई महानगरपालिकेने एक ऑर्डर काढली की कोविड मध्ये मृत्यू झालेली जी व्यक्ती असेल तिचं क्रिमेशन केलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, त्याच्यावरती सुद्धा गोंधळ झाला. त्याच्यानंतर अशी ऑर्डर काढण्यात आली की बरियल शुड बी अलाउड इफ द बरियल ग्राउंड इज बिग इनफ. मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं परत सर्क्युलर काढण्यात आलं. अध्यक्ष महाराज, शाळेच्या फी मध्ये सुद्धा अशाच प्रकारची 30 मार्चला एक वेगळी ऑर्डर काढण्यात आली, मे मध्ये एक वेगळी ऑर्डर करण्यात आली. अध्यक्ष महाराज, त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा, दारूच्या दुकानं जेव्हा त्याच्याबद्दलची ऑर्डर निघाली त्याच्यामध्ये काय झालं याच्याबद्दल अधिक न बोललेलंच बरं. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे फ्लिप फ्लॉप ज्याला म्हणतात की फ्लिप फ्लॉप सरकार, फ्लिप फ्लॉप ऍडमिनिस्ट्रेशन, फ्लिप फ्लॉप गव्हर्नमेंट मशिनरी ज्याला म्हणतात की आज एक ऑर्डर, उद्या दुसरी ऑर्डर, तिसऱ्या दिवशी तिसरी ऑर्डर, चौथ्या दिवशी चौथी ऑर्डर, आणि त्यामुळे कोणतीही दिशा नाही. आपल्याला कुठे जायचंय. एक मिनिट अध्यक्ष महोदय, पहिली मला माहिती ही पाहिजे, कदाचित मी सभागृहामध्ये उशिरा आलो असेल म्हणून कदाचित मला माहित नाही, पण सदस्य म्हणून मला ती जाणून घेण्याचा माझा अधिकार आहे. एकूण ह्या पुरवणी मागण्याच्या चर्चेकरता वेळ किती दिलेला आहे तेवढा फक्त मला एका सेकंदात सांगा प्लीज. 4 तास. अध्यक्ष महोदय, ते 4 तास दिला असेल, माझे सन्मान्य सदस्य 4 तास सांगतायत, मी मान्य केला, परंतु अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे आणि पॉइंट ऑफ प्रोप्रायटरी अशी आहे
की जर 4 तास सभागृहाने एखाद्या विषयावर जर चर्चेला वेळ दिला असेल तर 2 तास मंत्र्यांच्या उत्तरासह रुलिंग पार्टीच्या लोकांना दिला पाहिजे आणि 2 तास कालिदासजी बसा जरा. अध्यक्ष महोदय, मी आपल्याशी बोलतोय, मला बोलायचा अधिकार आहे. काय चाललंय सभागृहात एकतर्फी फक्त. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, काही बीएससी मध्ये ठरलं असलं तरी नियम शेवटी अंतिम निर्णय सभागृहाचा असतो. 2 तास रुलिंग पार्टीला, 2 तास विरोधी पार्टीला. अध्यक्ष महोदय, किती वेळ तिकडे दिला गेला आणि किती वेळ इकडे देतो आपण. आमचा हक्क आहे अध्यक्ष महोदय, सभासद म्हणून आम्हाला पण बोलायचं आहे. आमच्या निम्म्या वेळात घालवावया. पण हे काय चाललंय अध्यक्ष महोदय. सगळे तिकडे तुम्ही बोलायला देता, आम्हाला बोलायला कधी देणार अध्यक्ष महोदय. आम्ही बोलायचं गेलं सभागृहामध्ये. थोडक्यात एकतर्फी चाललंय, सगळं एकतर्फी चाललंय. थोडक्यात तू खाली बसा. अध्यक्ष महाराज, या अशा प्रकारचं प्रशासन चालत असताना या कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला अध्यक्ष महाराज, एक साधी सिंपल गोष्ट आहे अध्यक्ष महाराज. एक पीपीई किट असतं, त्या पीपीई किट मध्ये ओव्हरकोट असतो, त्याच्यामध्ये मास्क असतात, त्याच्यामध्ये ग्लोव्ज असतात, त्याच्यामध्ये कॅप असते. या चौघांची वेगळी वेगळी किंमत जर त्याची टोटल तुम्ही केली तर 550 रुपये होतात अध्यक्ष महाराज, उदाहरणार्थ. आणि जर आपण एकत्रितरित्या जर पीपीई किट घेतला तर आयदर तो 550 रुपयामध्ये मिळाला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळाला पाहिजे. हे तर उघडच आहे अध्यक्ष महाराज. पण मुंबई महानगरपालिकेला काय सुचतं आणि काय करतात की तुम्ही वेगवेगळे आयटम जर विकत घेतलेत तर 550 रुपये आणि जर एकत्रितपणे पीपीई किट विकत घेतला तर त्याची किंमत 750 रुपये. आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि एपिडेमिकचं नाव सांगून विनापरवाना ज्याला मर्जी येईल त्याला टेंडर देण्याचं काम. पीपीई किट झाले. मुंबई शहरातला कोविड केअर सेंटरचा जो स्कॅम आहे ना अध्यक्ष महाराज, हृदय विदारक अशा प्रकारचा स्कॅम आहे तो. आशिष शेलारजींनी सांगितलं ह्या कंपनीला ते काम दिलं, त्या कंपनीला हे काम दिलं. इथे तर कोविड केअर सेंटर उभारायचं कामच एका बिल्डरला दिलं. नेस्को मध्ये कोविड केअर सेंटर उभारायचं काम रोमेल रिअल्टर नावाच्या एका बिल्डरला दिलं. आणि कारण काय सांगितलं की तो त्या परिसरामध्ये काम करतो. मग त्या परिसरामध्ये रिक्षा चालवणाऱ्याला पण तुम्ही कोविड केअर सेंटरचं काम देणार का? त्या परिसरामध्ये एक वडापाव विकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही कोविड केअर सेंटर उभारायचं काम देणार का? निकष काय अध्यक्ष महाराज? 10-10, 12-12 कोटीची कामं विना परवाना, विदाऊट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, विदाऊट टेंडर आणि कोणालाही न विचारता डायरेक्टली अवॉर्ड केली अध्यक्ष महाराज. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतल्यावरती आता राज्य सरकार सांगतं पैसे कॉर्पोरेशन देणार, कॉर्पोरेशन सांगतं पैसे राज्य सरकार देणार. एमएमआरडीए मध्ये तसंच झालं अध्यक्ष महाराज. एमएमआरडीएचं कोविड केअर सेंटर जे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला उभारलं, 40% जास्त पैसे देऊन विना परवाना, विना टेंडर, विदाऊट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट आणि एक कमिटी फॉर्म केली. आणि त्या कमिटीमध्ये कोण? तर ज्युपिटर हॉस्पिटलचं एक प्रायव्हेट माणसाला त्या कमिटीमध्ये घेतलं. का? मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल नाहीत, मुंबई महानगरपालिकेचे हेल्थ केअर सेंटर नाहीत, मुंबई महानगरपालिकेची मेडिकल सेल नाही, त्याच्यातल्या एका हॉस्पिटलच्या डीनला का नाही घेतलं त्या कमिटीमध्ये? आणि त्यामुळे आणि हे सगळं केल्यानंतर जेव्हा आवाज उठवला तेव्हा आता पैसे देणार मुंबई महानगरपालिका. कारण आम्ही मुंबई महानगरपालिकेसाठी हे कोविड केअर सेंटर उभारलेले अध्यक्ष महाराज. आणि जर मुंबई महानगरपालिकेसाठी हे कोविड केअर सेंटर उभारलं तर ते कोविड केअर सेंटर उभारण्याचं काम देताना मुंबई महानगरपालिकेला त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट का करण्यात आलं नाही अध्यक्ष महाराज? आणि ही 2 कोविड केअर सेंटर उभारल्यानंतर मे मध्ये अजून 4 कोविड केअर सेंटर्स उभारली. महालक्ष्मी असेल, अजून महालक्ष्मी रेसकोर्स कोविड केअर सेंटर तर गेल्या आठवड्यामध्ये एकही पेशंट दाखल न करता बंद करण्यात आलं अध्यक्ष महाराज. नॉट अ सिंगल पेशंट ऍडमिटेड. आणि हिस्ट्री आहे की कुठल्याही रेकॉर्ड आहे त्याचा, कुठलंही कोविड केअर सेंटर मध्ये ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम 35% पेक्षा जास्त ऑक्युपन्सी नव्हती अध्यक्ष महाराज.
आणि ज्या वेळेला हे 4 कोविड केअर सेंटर्स ऍड करण्यात आले त्यावेळेला मुंबई शहरामध्ये 7,000 खाटा या मुंबई शहरामध्ये विविध इस्पितळांमध्ये खाली होत्या. 7,000 खाटा जर खाली होत्या तर कोणाचा फायदा करून देण्यासाठी हा कोविड केअर सेंटर उभारला अध्यक्ष महाराज? हा माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज. आणि कोविड केअर सेंटर मध्ये सुद्धा जर तुम्ही सगळ्या हॉस्पिटल्सची मॉर्टॅलिटीचा रेशिओ काढला तर कोविड केअर सेंटरचा मॉर्टॅलिटीचा रेशिओ ही मुंबई शहरामध्ये सगळ्यात टॉपचा आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे कोविड केअर सेंटर असतील, आशिष शेलारजींनी बॉडी बॅग्स बद्दल तर मगाशी सांगितलंच अध्यक्ष महाराज. थर्मोमीटर आणि ऑक्सिमीटर पण नाही सोडले अध्यक्ष महाराज. आणि स्पेशल कंडिशन्स टाकले की -30 to -500 डिग्रीचे टेम्परेचर मेजर करणारे थर्मोमीटर्सच आम्हाला पाहिजेत, अशा कंपन्यांनीच त्याच्यामध्ये भरावं. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या लोकांना ते काम मिळावं यासाठी हे टेंडर्स रिक करण्यात आले होते अध्यक्ष महाराज. थर्मोमीटरही नाही सोडला, ऑक्सिमीटरही नाही सोडला. आणि ऑक्सिमीटर मध्ये सुद्धा बॅकलिट LED डिस्प्ले असलाच पाहिजे अशा प्रकारची काहीतरी कंडिशन टाकण्यात आली अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज हाईट ही होती की विविध महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्याचं काम हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर मध्ये ऑक्सिजन सिलेंडर किंवा ऑक्सिजनची व्यवस्था बरोबर चालू नसल्यामुळे तिथे काही लोकांचे मृत्यू झाले होते अध्यक्ष महाराज. आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय करण्याचं काम देण्यात आलं अध्यक्ष महाराज. ते कुठल्याही हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीला दिलं नाही, ते कुठल्याही मेडिकल इक्विपमेंट सप्लायरला दिलं नाही, परंतु ऑक्सिजन सिलेंडर सप्लाय करण्याचं काम एका बिल्डरला देण्यात आलं अध्यक्ष महाराज. आता बिल्डर कधीपासून मेडिकल इक्विपमेंट सप्लायर झाले अध्यक्ष महाराज? आणि ते सुद्धा विना टेंडर, विदाउट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट. जर द्यायचंच होतं तर त्याच्यामध्ये शॉर्ट नोटीस 3 दिवसाचा टेंडर काढता आला अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोटाळे, हृदयविदारक अशा प्रकारचे घोटाळे हे कोविडच्या काळामध्ये झाले अध्यक्ष महाराज. आणि शेवटचं एक महसूल खात्यावर मी फक्त एकच गोष्टीची नमूद करू इच्छितो अध्यक्ष महाराज की 12 सप्टेंबर 2020 ला मुंबई शहरामधल्या काही जमिनींचा रेडी रेकनर रेट हा नवीन दरवर्षी आपण रेडी रेकनर काढतो, हा काढण्यात आला अध्यक्ष महाराज. आणि प्रेस रिलीज काढताना सांगण्यात आलं की मुंबई शहराच्या जमिनींमध्ये अप्रॉक्सिमेटली 0.6% रिडक्शन हे केलेलं आहे आणि इतर मुंबई सोडून जमिनींमध्ये 1.75% रिडक्शन केलेलं आहे अध्यक्ष महाराज. पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की मुंबई शहरातल्या 60 अशा जमिनी किंवा सेक्टर्स आहेत ज्याचा रेडी रेकनर रेट हा 60 ते 70% कमी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महाराज. आणि याच्यामध्ये शासनाला 10 ते 20 हजार कोटीचं नुकसान आहे अध्यक्ष महाराज. कारण एखाद्या जमिनीवर जेव्हा विकास होतो तेव्हा तिकडचे जे सगळे चार्जेस असतात, ओपन स्पेस डेफिशियन्सी चार्ज असेल, फंजिबल असेल, हे सगळे प्रीमियम्स जे असतात ते रेडी रेकनर वर बेस्ड असतात अध्यक्ष महाराज. आणि त्या रेडी रेकनर मध्येच 60% रेडी रेकनर कमी करून कोणत्या विकासकाचा फायदा याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे या चर्चेच्या अनुषंगाने माझी शासनाला ही विनंती राहील की रेडी रेकनर जे 12 सप्टेंबरला जे रिलीज करण्यात आले त्याच्यावरती स्टे देण्यात यावा, त्याच्यावरती पुनर्विचार करण्यात यावा. कारण शासनाचा 10 ते 20 लाख कोटीचा रेव्हेन्यू याच्यामध्ये आपण शासन त्याला मुकणार आहे. आणि आपल्या या कोविडच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपली अर्थव्यवस्था मागे पडलेली आहे त्या काळामध्ये आपल्याला हा जो महसूल आहे तो फार महत्वाचा आहे अध्यक्ष महाराज.